नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या शेतीत जे नवनवीन प्रयोग करत असतो ते प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचून आपलाही फायदा व्हावा या उद्देशाने चॅनल सुरू केलेलं असून आज आपण जे भट्टीखत तयार केलेलं आहे ते भट्टीखत कशा प्रकारे तयार केलं आहे याबाबत आपण आपणास माहिती देणार आहोत। मित्रांनो, आपण जे रासायनिक खत बेसल डोससाठी वापरतो ते आपण डायरेक्ट न टाकता आपण भट्टीखताच्या माध्यमातून टाकलं तर त्याचा दुप्पट तिप्पट फायदा आपणास होऊ शकतो। आपण ते भट्टीखत आता आपण आपल्या शेतात टाकण्यासाठी बनवलेलं आहे। भट्टीखताची विधी मी आपल्याला सांगतो। यात 24-24-0 7 बॅग, पोटॅश 7 बॅग, त्यानंतर लँड पॉवर 7 बॅग, सागरिका 7 बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट 7 बॅग आपण कुजलेलं शेणखत सारखं पसरवून घेतलं आणि त्यावर आपण रासायनिक खत समप्रमाणात पसरवून त्या खताला आपण मिक्स केलं आणि खालून प्लास्टिक पेपर टाकून वरून हवाबंद करून ते झाकलं। 7 दिवस ते आपण झाकून ठेवलं। त्याचा फायदा आपण ज्या शेतात अवशेष शिल्लक राहतात रासायनिक खताचे हे अवशेष शिल्लक राहत नाही। आपण भट्टीखत लावल्यामुळे ज्या खताचे बॉन्डिंग असतात ते बाहेरच तुटून जातात आणि जी उष्णता असते ती इथंच मोकळी होऊन जाते। म्हणून आपण भट्टीखत टाकून शेत अवशेष मुक्त करावं यासाठी आपण हा विधीचा प्रयोग करावा असं मला वाटतं। मित्रांनो, मी जे हे टाकलेलं आहे ते आपणास दाखवतो। लँड पॉवर, सागरिका, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅश 24-24-0। बनवलेलं भट्टीखत आपण अशा माध्यमाने आपण शेतात टाकण्याचं काम सुरू आहे।